कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई भलतिया भावे शरण जाता बेटी आणि तसे तुटी जन्म व्याधी ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदितसे न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई पांडुरंगा गुरु मनोजवम मारुतुल्य वेगम जितेन्द्रियम बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजं वानरयूत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डलीकाय दातुन्मुनीन्द्रं समागच्छतिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भज पाण्डुरङ्गं माऊली नगरामध्ये श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे। या सप्ताहाचं हे 9वं वर्ष आहे आणि 9व्या वर्षामध्ये या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये 5व्या दिवशीची सेवा माऊलींच्या आशीर्वादामुळे मला या ठिकाणी आपल्या समक्ष करण्याची संधी मिळाली आहे। विठ्ठला खरं म्हणजे या ठिकाणी येण्याचं औचित्य जे घडलं ते आदरणीय डॉक्टर विजयकुमारजी फडमाऊली IAS सरांनी मला 15-20 दिवसाच्या अगोदर फोन केला आणि सांगितलं की माऊली आपली एक सेवा या ठिकाणी ठेवायची आहे। तर मी त्याच क्षणाला सरांना होकार दिला। मला असं वाटतं या सप्ताहामध्ये माझं 3रं हे कीर्तन असावं। मध्यंतरी 2 कीर्तन झाले, त्यानंतर कोरोना आला आणि नंतर पुन्हा मग 1-2 कीर्तन सरांचं माझं बोलणंही झालं, परंतु मला वेळेमध्ये काही तारीख देता येऊ शकली नाही। परंतु आज पुन्हा माऊलींच्या आशीर्वादामुळे आज तो पुन्हा योग आलेला आहे। याबद्दल मी आदरणीय सरांचे आणि माऊलींचे आणि आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी धन्यवाद मानतो। विठ्ठला मला आता सरांनी सांगितलं की दुपारी माऊलींचं चरित्र सांगितलेलं आहे
आता दुपारी सरांनी माऊलींचं चरित्र सांगितलेलं आहे, तेही ज्ञानदास आहेत आणि मीही माऊली भक्त आहे. त्यामुळं मी सुद्धा त्यांच्या व्यतिरिक्त दुसरं बोलणार तरी काय आहे. दोन्ही लेकरं आम्ही आईबद्दलच बोलणार आहे ना. आणि त्यांनी त्यांच्या शब्दामध्ये आई सांगितली, आई किती चांगली आहे, आई किती प्रेमळ आहे, आई किती गोड आहे. आणि मी आता माझ्या शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न कराल की अगा बालक बोबडा बोले का वाकुडा विंचुका पावले ते चोज करून माऊली रिघे जेवी. म्हणजे जे काही बोबडे बोल माझ्या मुखातून येणार आहेत ते मी बोलणार नसून करीतो कवित्व म्हणाल हे कोणी नव्हे माझी वाणी पदरीची माझी युक्तीचा नव्हे हा प्रकार माझं विश्वंभर बोलवितो. म्हणजे नाथबाबा म्हणतात की धन्याचाच नाही तुकाराम महाराज धन्याचाच माल तुका म्हणे. तर आपण सगळेजण या ठिकाणी मुद्दा म्हणून मी भाविक हा शब्द वापरतो कारण तुम्ही या ठिकाणी भावनेने आलेले आहात. त्यामुळं तुम्ही ज्या भावनेनं आलेला आहात त्या भावनेचा भ्रमनिराश नक्कीच माऊली म्हणजे या ठिकाणावर होऊ देणार नाहीत. कारण या सप्ताहामध्ये माऊली येतात, माऊली ऐकतात, माऊली बसतात. कारण माऊलींचं सानिध्य या सप्त्याला राहिलेलं आहे. माऊली या ठिकाणी सातत्यानं असतात कारण तुम्ही ज्या भावानं माऊलींना पुकारता तो भाव त्यांना आवडतो है ना. भाव बळे आकळे येरविना आकळे करतळी आवळे तैसा हरी. तुमचा भाव किती प्रबळ आहे. आज एवढे सगळे ह्या माता भगिनी पाहिल्या तर इतके टाळकरी आणि एवढे वारकरी मला असं वाटतं सर मी फक्त आपल्या सप्त्यामध्ये पाहतो. म्हणजे हरिपाठ आदरणीय सर आम्हाला अनेकदा हरिपाठाच्या त्या क्लिप असतील किंवा पंक्तींच्या क्लिप असतील त्या पाठवत असतात. हे खूप आनंद वाटतो की एक माऊलींचा भक्त माऊलींचे इतर भक्त निर्माण व्हावेत यासाठी तन मन धनानं भावपूर्ण कार्य करतात आणि त्याला तुम्ही सगळेजण म्हणजे साथ देतात. तुमच्या सगळ्यांची साथ आणि तुमच्या सगळ्यांचा भाव हा माऊलींना आवडतो. आणि म्हणूनच मी म्हणतो की इतकं सुंदर कार्य इतका सुंदर सप्ताह या ठिकाणी तो चालू आहे आणि याला असे खूप दिवस पुढे चालू राहील. माझ्या तर शुभेच्छा राहील की इथं कीर्तनाची तारीख भेटावी याच्यासाठी लोकांची चढावड लागली पाहिजे भविष्यामध्ये. कारण इथले जे काही वारकरी आहेत इथली जी काही मंडळी आहे ही एका भावानं माऊलींशी एकरूप झालेले असतात. विठ्ठला या ठिकाणी प्रस्तुत सेवेकरता जो अभंग घेतलेला आहे तो अभंग श्री संत एकनाथ महाराजांचा अभंग आहे. नाथ महाराजांनी माऊलींवरती प्रचंड लिखाण केलेलं आहे. माऊलींवरती प्रचंड प्रेम केलेलं आहे आणि माऊलींवरती प्रेम केलेलं असल्यामुळं माऊली त्यांच्या तोंडातून आपण ऐकत असताना एक वेगळा असा अनुभव आपल्याला येतो. कारण माऊलींना नाथबाबांनी या अभंगाच्या माध्यमातून सुरुवातीला नमस्कार केलेला आहे. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर पहिल्यांदा नमस्कार केला. तया नमस्कार वारंवार वारंवार म्हटले. न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई फलतिया भावे शरण जाता भेटी. हा दुसरा नमस्कार झाला. पाडी तसे तुटी जन्म व्याधी. सगळ्यात शेवटी म्हटले ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदितसे. सुरुवातीला माऊलींना नमस्कार केलाय, दुसऱ्यांदा पण नमस्कार केलाय आणि तिसऱ्यांदा म्हणजे साक्षात माऊलींचे पाय धरले. हा अभंग इतका सुंदर आहे, हा इतका अभंग गोड आहे की हा अभंग सोडवत असताना आपण टप्प्याटप्प्यानं माऊलींच्या सरांनी तर दुपारी चरित्र सांगितलेलं आहेच, पण टप्प्याटप्प्यानं आपण माऊलींच्या चरित्राकडे इतर संतांच्या चरित्राकडे जाणार आहोत. कारण कीर्तनाची जी मर्यादा आहे सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी जेणे करुणी अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची ऐसी कीर्तन महिमा संतांच्या घरची. कीर्तनाच्या मर्यादा आहेत की त्या कीर्तन मर्यादेमध्ये संत चरित्रा व्यतिरिक्त हरी गुणाच्या व्यतिरिक्त इतर काही वर्णन करू नये. नाहीतर फार लोक अपेक्षेने आलेले असतात की आज काहीतरी सासू सुनाचं येईल. म्हणजे त्या टीव्हीच्या मालिका इतक्या पाहून पाहून त्यांना कंटाळा येत नाही. तरी सुद्धा अजून कीर्तन हे समाज प्रबोधनाचं माध्यम आहे. ते काही हसी मजाकचं आणि टिंगल टवाळी करायचं, महाराजांनी काहीतरी विक्षिप्त हातवारे करायचे
किंवा काहीतरी डायलॉग बोलायचा आणि त्याच्यानंतर तुम्ही सगळ्यांनी हसायचं. हसलं नाही तर आपण उगाच काहीतरी वेगळं दिसतोय का, त्याच्यामुळे ते पण हसायला लागतं. काही काही बाया अशा असतात तिला रडूच येत नाही, पण ती दुसऱ्या तोंडाकडे पाहते, मग ते मड उचललेलं असतं, मग तिच्या तोंडाकडे पाहिलं की हिला रडू येतं, है ना. काही काही तर नुसतेच ओरडतात, काही त्याच्या डोळ्यात आसू नसतात, काही नसतात. तशा पद्धतीचं आपल्याला या ठिकाणी करायचंय का नाही. काय माऊलींनी ज्या पद्धतीने आपल्याला हरिनाम सांगितलेला आहे, संतांनी ज्या पद्धतीने आपल्याला हरिनाम सांगितलेला आहे, तो हरिनाम आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. नादबाबा म्हणतात कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. माऊलींना नादबाबांनी कृपाळू म्हटलं, उदार म्हटलं आणि शेवटी माझा म्हटलं. आता तुम्हाला तर माहिती आहे नादबाबांचा अधिकार किती मोठा आहे. नादबाबांच्या घरी कावडीनं पाणी वाहिलं, प्रमाण देऊ शकता बरं का तुम्ही असं. नाही तर काय होईल, तुम्ही सगळेच हात घालून बसले ना तर काही इकडून काही तिकडून कीर्तन चालत राहतं. नाही तर तुम्ही सगळं काय कावडीनं पाणी वाहिलं. कोणी वाहिलं पाणी? कोणी वाहिलं? श्रीखंडाने वाहिलं. आपला इथलं जे कीर्तन आहे ना, हे कीर्तन म्हणजे मी एकटाच बोललो पाहिजे तुम्ही ऐकलं पाहिजे असं नाही. आमच्या सरांच्या कीर्तनामध्ये सुद्धा हे सगळे जागे असले पाहिजे, म्हणजे तुम्ही बोललं पाहिजे, आम्ही ऐकलं पाहिजे. आणि एखाद्याने उठून म्हणलं पाहिजे की महाराज हे चुकतंय आणि तुम्ही चुकीचं सांगताय. हे जोपर्यंत वारकरी तयार होणार नाहीत ना तोपर्यंत आमचे कीर्तनकार बी सुधारणार नाहीत. नाही तर आम्ही या नारदाच्या गादीहून काही पण बोलायचं आणि तुम्ही पण आपलं काहीतरी ऐकायचं. काही आपल्याला घरी काही काम धंदा नव्हता म्हणून हा 8 तास थोडाच केलेला आहे. हे माऊलींचं पत्र आहे. पोस्टमन पत्र देत असतो, कोणासाठी जरी देत असतो, आपण फक्त ते घ्यायचं आणि नेऊन द्यायचं. बैलगाडी ओढत असतात, कुत्र्यानं फक्त त्याच्या खाली चालायचं असतं. उद्या अभिमान बाळगायचा नाही की मी ओढतोय, मी ओढल्यामुळं होतंय. महाराज म्हणतात, माऊली ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात, हे मजची स्तव झाले परी मी नाही केले, ऐसे जे रे जाणीतले तो सुटला. म्हणजे हे माझ्यामुळे झालं पण मी केलंय का नाही, माझ्याकडून करून घेतल्या गेलं. हा भाव ज्यावेळेस आपल्या मनामध्ये असतो ना त्यावेळेस सगळं काही ईश्वराला करावं लागतं. म्हणजे आपल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या भगवंतालाच कराव्या लागतात, परंतु ते करत असताना आपला भाव तेवढा आवडीने भाव आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा झालं तसे. माऊली ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात, माझी या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता ओरांना वाटे. आपण जर माऊलींचे दास झालो, आपण जर माऊलींचे भक्त झालो तर आपल्याला काहीच कमी पडत नाही. आणि आता पुढे कीर्तनातून सांगणारच आहेत की माऊली किती भक्तवत्सल आहेत. माऊली नादबाबा म्हणतात की नादबाबांचा अधिकार तर खूप मोठा आहे, नादबाबांचं साहित्यही खूप मोठं आहे. नादबाबा हे सुद्धा साक्षात विष्णूचा अवतार आहेत, परंतु त्यांनी सुद्धा माऊलींना या ठिकाणी नमस्कार केलेला आहे, वंदन केलेलं आहे. कारण काय असेल तर ज्यावेळेस 72 तास माऊली आणि नादबाबा यांची ज्यावेळेस भेट झाली, सुरुवातीला तुम्हाला तो अभंग माहित असेल की श्री ज्ञान देव येऊनी स्वप्नात
सांगितले मात मज लागे दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलतसे आजाराची मुळे कंठास लागली येऊन आनंद स्थळी काढ वेगी आईसे स्वप्न होता आलो अलंकापुरी नंदी माझारी देखिले द्वार एका जनार्दनी पुण्य कर्म फळले श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर माऊलींना नादबाबांनी श्री गुरु म्हटलं आई बाई माता हे तर म्हटलं परंतु नादबाबांनी आपल्या ह्या जो अभंग आपण सोडवण्यासाठी घेतलेला आहे त्या अभंगामध्ये सुद्धा ज्ञानाबाई दोनदा शब्द आलेला आहे नादबाबांनी माऊलींना श्री गुरु सुद्धा म्हटलेला आहे श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर नादबाबा आणि माऊली 72 तास ज्यावेळेस ज्ञानेश्वरीच्या संदर्भाने ज्यावेळेस बोलत होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं स्वप्नातलं वर्णन माऊलींचं कोणी सांगितलं नादबाबांनी कसं सांगितलं दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा अरे माझे माऊली किती सुंदर आहेत दिव्य तेज पुंज अरे मदनाचा पुतळा इतके सुंदर आहेत माऊली दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा आणि पुढे काय आहे परब्रह्म केवळ बोलत असे अरे आपलं भाग्य खूप चांगलं असलं पाहिजे नादबाबाच्या स्वप्नामध्ये माऊली गेले त्यांना दृष्टांत दिला आपल्याला स्वप्न पडते भूत येते ना अरे आपली भक्ती इतकी मोठी झाली पाहिजे की त्या संतांनी त्या माऊलींनी सुद्धा आपल्या स्वप्नामध्ये आलं पाहिजे का येऊ नये म्हणजे ते इतके भक्तवत्सल आहेत माऊली म्हणतात की ते म्हणजे आपण हाकेसरशी उडी घालून स्तंभ फोडी ऐसा आहे तरी कोण माझ्या विठाई वाचून माऊली साक्षात विष्णूचा अवतार आहेत आणि भगवान विष्णूने आपल्या भक्तांसाठी एवढं प्रेम केलेलं आहे की वाट नाही पाहिली त्यांनी भक्तावर एखादं संकट येतंय आणि ते सोडवण्यासाठी त्यांनी आवाज द्यावा आणि मग त्या ठिकाणी जावं असं नाही कधी होत पण त्यासाठी काय असावं लागतं तुमचा भाव तेवढा प्रबळ असेल तुमचं नामस्मरण असावं लागतं तुमचं चिंतन असावं लागतं तुम्ही माऊलीशी एकरूप होऊन जावं लागतं ज्ञानेश्वरीमध्ये माऊली म्हणतात की समाधीचे सेजे पाशी बांधो निघाली ध्यानासी चित्त चैतन्य समरसी आतुरते है ना समाधी जी आहे त्या समाधीच्या जवळ आपलं ध्यान बांधलं गेलं पाहिजे नाहीतर आपण मंदिरात जातो तिथून फोन लावतो बायकोला कस काय बरी आहे का सगळं चांगलं आहे का वासर म्हणजे पोरं शाळेत गेले का किंवा काय हे झालं का म्हणजे तिथं मंदिरात बसतो आणि विचार आपण इकडचा करतो मी असं म्हणतो तुम्ही जर मंदिरात गेले तर व्हॉट्सअप कॉलवरती घरच्यांना दर्शन करून देत असाल तर ते पुण्याचं काम आहे परंतु तुम्ही मंदिरात गेल्याच्या नंतर तिथं मंदिरात बसताय 5 मिनिट थोडं बसा व्यवस्थित समाधानानं तिथं न बसता त्या संसारिक गोष्टीच्या विचारपूस करता घराकडच्या ह्या गोष्टी होता कामा माऊली म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये समाधीचे सेजे पाशी की समाधीच्या जवळ बांधून घाली ध्यानासी आपलं ध्यान जे आहे ना तिथं बांधून घाला म्हटले असं पक्क बांधा गाईला जसं खुट्याला बांधतात ना तसं आपलं ध्यानाला पक्क बांधा तिथं समाधी जवळ आणि मग आपलं चित्त आणि ते चैतन्य समरसी आतुरते मग ते एकरूप होऊन जातं आणि हा अनुभव जर आपल्याला घ्यायचा असेल तर दिवस रात्र आपल्याला तुम्ही भलेही ते छत्रपती संभाजीनगरला राहा भलेही माऊली नगरमध्ये राहा भलेही जालन्याला राहा कुठेही राहा पण तुम्ही मनानं मात्र कुठं असलं पाहिजे आळंदीमध्ये असलं पाहिजे मनानं मात्र तुम्ही तुमच्या माऊलींजवळ असलं पाहिजे तुम्ही तुमच्या म्हणण्याऐवजी तुम्ही आपल्या माऊलींजवळ असलं पाहिजे मंदिरामध्ये असलं पाहिजे आणि हे ज्या वेळेस तुम्ही करायला लागताल त्यावेळेस येणारे जे अनुभव आणि अनुभूती असतात हे शब्दात वर्णन करता येण्यासारखं म्हणजे हे अनुभव ह्या अनुभूती तुम्हाला आपोआप येत जातील पण त्यासाठी तुम्हाला माऊलींचा भक्त व्हावा लागेल नादबाबा म्हणतात की माऊली कशा आहेत कृपाळू आहेत बरेच लोक कशाला पण कृपा या शब्द वापरतात सर एवढा कचरा करून टाकला त्या शब्दाचा अरे कृपा कोण करत असतो जो जीवनाचा उद्धार करतो ना त्याला कृपा म्हणतात आपलं कशाला बी कृपया तेवढा पेन देता का म्हणा ना विनंतीपूर्वक दुसरा शब्द वापरा हो तेवढा पेन द्या विनंती आहे तुम्हाला कृपा हा शब्द संत महात्म्यांनी फार मोठ्या अर्थानं वापरलेला आहे माऊली कृपाळू होते आता बऱ्याच वेळेस असं म्हणतात की आई कृपाळू असते
परंतु आईला सुद्धा मर्यादा असतात। आई कृपाळू ही स्वतःच्या लेकरापुरतीच असते, परंतु दुसऱ्याचे लेकर आले ना, सख्या भावाचे असो नाही ते सख्या जावाचे असो, ते दुसरे लेकर आले की तिचा भाव म्हणजे तिची जी कृपा आहे तर ती कमी होऊन जाते। आपण म्हणतात ना, पूर्वी आडी पडली घरामध्ये, तर त्याची म्हण अशी असती की लहाना भाऊ हा आंबे घेऊन असतो, आंब्याच्या फोडी वगैरे त्याच्या हातामध्ये असतात आणि तो लेकरांना म्हणतो घ्या, एका हातामध्ये 7 फोडी असतात, एका हातामध्ये 5 फोडी असतात। 7 फोडीकडचं भावाचं लेकरू येतं आणि 5 फोडीकडं स्वतःचं लेकरू येतं। मग तो काय करतो भाऊ, ते असे करतो आणि मग ते वरून त्याचा भाऊ पाहतो, ते म्हणतो अरे आपल्या घरात आता आडी पडली बरं, आणि मग ते म्हणतात सांगते तुम्हा वेगळे निघा, आणि वेगळे निघून संसार बघा। तुकोबारायांचा अभंग आहे ना, सांगते तुम्हा वेगळे निघा संसार करायला सांगितलं, आडी पडली घरामध्ये, मग ती आई आणि तो भाऊ कृपाळू आहे का? नाही। आपण जरी प्रमाण आलं तर मी काही तिकडे जाणार नाही बरं का त्या केस लॉकडं, कारण आपल्याकडे माऊलींचे सायटेशन केस लॉ एवढे आहेत की त्या सांगू सांगू मला असं वाटतं 2 तास कधी संपतील तर करणार पण नाही। आताच 1 तास संपला, आज एकादशी आहे, पुन्हा तुम्हाला सगळ्यांना फराळाचं पण करायचं, त्याच्यामुळे जेवढं सांगता येईल तेवढं सांगायचा प्रयत्न करेल। केस लॉ याच्यासाठी सांगितलं मी, माऊली आपले सुप्रीम कोर्ट आहेत, म्हणजे जगाचे मोठे कोर्ट आहेत, त्यांनी एकदा ओवीतून सांगितलं ना की बाकी विषय संपला। जसं खालच्या कोर्टाचा निकाल वरच्या कोर्टाला फिरवता येतो, तालुका कोर्टाचा निकाल जिल्हा कोर्ट फिरवतं, जिल्हा कोर्टाचा निकाल हायकोर्ट फिरवतं, हायकोर्टाचा निकाल सुप्रीम कोर्ट फिरवतं, है ना। आपल्या भारतामध्ये ही जी काही ज्युडिशरीची सिस्टीम आहे या पद्धतीला, म्हणजे ज्युडिशरी बद्दल सुद्धा माऊली बोलतात ना, जेने चोखाळत दिशे न्याय तो व्यवसायात व्यवसाय माझेची स्वरूप राय सुरांचा म्हणे। जिथं न्याय शुद्ध होण्याचं कार्य केलं जातं ते दुसरं तिसरं काही नसून माझंच कार्य आहे। माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात की भगवान विष्णूनं न्याय देण्याचं पवित्र कार्य केलेलं आहे आणि ते कार्य हे माझं कार्य आहे। म्हणजे जगातला एक विषय नसल, आमच्या आदरणीय फड माऊली तर बोलायला लागले की त्यांच्या मुखातून ओव्यांची अशी स्पर्धा लागते की ही ओवी अगोदर सांगावी का ती अगोदर ओवी सांगावी, म्हणजे एवढ्या ओव्या त्यांच्या ओठांवरती त्यांच्या जिभेवरती सरस्वती माऊली प्रसन्न असल्यामुळं सगळं ते असं पटापटा पटापटा बोलत असतात। म्हणजे माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सगळ्या ठिकाणी भाष्य केलेलं आहे आणि म्हणून सांगते तुम्हा वेगळे निघा वेगळे निघून संसार बघा, संसार करता सिनेले बहु आणि नंदा विकून आणले गहू। थोडस टच देत चला बरं का, सांगत चला जा, है ना। तर हा जो काही संसार आहे हा संसार केलेला आहे आणि घरात आडी पडलेली आहे, तुम्ही लक्ष द्या, आडी पडलेली आहे। का आडी पडली? ते कृपाळू आहेत का? नाही। म्हणून आपण आई वडील भाऊ हे जरी कृपाळू असले तरी ते त्यांच्या पुरते आहेत, ते माऊली नित्य कृपाळू नाही येत। माऊली कशा आहेत? कृपाळू आहे, उदार आहे। माऊलींचं अंतकरण कसं आहे? उदार आहे, म्हणजे जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात। ज्या समाजानं माऊलींना त्रास दिला त्या समाजाबद्दल ज्ञानेश्वरीमध्ये एकही अपशब्द माऊलीने पुढे काढला नाही। ते म्हटले की भूता परस्परे पडो मैत्र जीवांची, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा। जे जे दिसतील ते सगळे माझेच रूप आहे, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा। माऊलींनी आपल्या ज्ञानेश्वरी मधून कुठेही कोणाबद्दलही अपशब्द काढला नाही, कोणताच शब्द त्यांनी आपल्या त्रास देणाऱ्या माणसाबद्दलही काढलेला नाही, कारण माऊली कशा आहेत? उदार आहे। आणि ते उदार असल्यामुळं, ते कृपाळू असल्यामुळं नाथबाबा त्यांना म्हणतात की कृपाळू उदार, आणि शेवटी पुढे म्हटले माझा ज्ञानेश्वर, माझा म्हटले।
माझा म्हटलं म्हणजे जास्त राईट पोहोचतो, जास्त अधिकार पोहोचतो, जास्त हक्क पोहोचतो. आपला म्हटलं म्हणजे सामूहिक झालं म्हणते है ना. आपलं, आमचं, आपलं म्हणजे ते सामूहिक आलं. पण ज्यावेळेस म्हणतो मी की भारत माझा देश आहे, तर माझा म्हटल्याच्या नंतर त्याच्यावरती जास्त अधिकार पोहोचतो, ज्याच्यावरती हक्क पोहोचतो. कारण सगळ्या संतांनी माऊलींच्या बाबतीत लिहित असताना जे काही लिहिलेलं आहे ते आई बाई माझा म्हणून नाथबाबांनी तर लिहिलेलंच आहे. परंतु हा अधिकार केव्हा निर्माण होतो? तुकोबाराया म्हणतात की देव माझा 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 मी देवाचा. माझावरती बरं का आपण, तुम्ही म्हणता ते दुसरं माझा ते नाही. काय ध्यानाचं कोणाचं कोणत्या शब्दानं कुठं जातील सांगताच येत नाही. आणि आमची कीर्तनकार मंडळी सुद्धा बऱ्याच वेळेस असे किळसवाने उदाहरणं देतात की ते ऐकावं वाटत नाही. मला तर असं वाटतं तुम्ही पटकन उठून म्हटलं पाहिजे की माऊली हे असे उदाहरण तरी देऊ नका. कारण इथं आल्याच्या नंतर तुमचं कॉन्सन्ट्रेशन, तुमचं ध्यान हे तुमचं भक्ती मार्गाकडेच गेलं पाहिजे. नाही तर ते असे उदाहरणं असतात किळसवाने, काय सांगा मी नाही शब्द काढू शकत. कारण मग तिथं माझ्यात काय फरक राहिला. कारण आम्ही माऊलींचे भक्त आहोत. आम्हाला जे कार्य करायचंय ते माऊलींकडे घेऊन जाण्याचं कार्य करायचं. म्हणून नाथबाबा म्हणतात की माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. आणि काय म्हटलं शेवटी, दया नमस्कार वारंवार. एकदा नमस्कार नाही म्हटले. आपण म्हणतो ना एखाद्याला, साहेब प्लीज तेवढं करावं काम, साहेब प्लीज तेवढं करावं काम. एकदा म्हटले, दोनदा म्हटले, तीनदा म्हटले. आपल्याला काय वाटतं त्या काम करणाऱ्या माणसाला, नाही बाबा हा माणूस किती वेळेस विनंती करतो आपला, आपण एवढं याचं काम करून टाकावं. विनंतीमध्ये फार मोठी शक्ती बाबा, प्रार्थनेमध्ये विनंतीमध्ये एवढी शक्ती आहे. या दोन हातानं तुम्ही 1000 लोकांना मारू शकत नाही, पण या 2 हातानं 1000 लोकांना नमस्कार करू शकता. आणि प्रेमामध्ये एवढी ताकद आहे की देव सुद्धा आकळल्या जातो प्रेमामुळे. प्रेमाविना भजन नाकाविना मोती, अर्थाविना पोथी वाचणे काय. आणि प्रेम असेल तर भगवंत आहे, प्रेम असेल तर देव आहे, प्रेम असेल तर ईश्वर आहे. आणि म्हणून नाथबाबा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, कृपाळू उदार माझा आता आपल्या गाण्याचा एवढा प्रभाव पडला, आपल्या म्हणजे वारकरी संप्रदायाच्या एवढ्या चाली आहेत, पण ते झाली का वर आया एक शालू बनारसी. तर त्याची चाल आत्ता मला वाटतं माऊली तुमच्याकडून ती आली, पण मला असं वाटतं पुढच्या वेळेस आपण सांप्रदायिक चाल त्याच्यामध्ये घ्यावी, एवढीच विनंती राहील. विठाला ते जे म्हटले बिचारे खूप भावानं म्हटले, प्रेमपूर्वक म्हटले. आपण हिंदी गाणे जरी ऐकत असतो तरी आपण शालू बनारस जे काय असेल ते आपण माऊलीलाच म्हणायचं आहे ना. आपण माऊलीच आपले आशिक आहेत, त्यांची आपण प्रेमिका आहे. तेच आपले म्हणजे त्या याच्यामध्ये मला वाटतं त्या गोकुळामध्ये गोकुळामध्ये सगळे लोक स्वतःला राधे राधे समजून घेतात. कारण राधेची भक्ती एवढी मोठी होती की माणूस सुद्धा स्वतःला असे लांब टिक्का लावतो, केस वाढवतो, सगळ्याला असं राधे राधे म्हणतो. तर त्याच्यातला जो भाव महत्वाचा आहे. माऊली तुमच्यातला भाव मला मान्य आहे, माऊलींनाही मान्य आहे, त्यामुळे वेगळं काय असं वाटून घेऊ नका. फक्त ते शालू बनारसी पुढच्या वेळेस दुसरी घ्या. तर तर माऊलींनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हटलं, कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार म्हटले है ना. पुढे काय म्हटले, न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाला. न पाहे याती कुळाचा विचार
कोणत्याच कुळाचा विचार केलेला नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, येथे जाती कुळाप्रमाणे हे आग्नेची गा आकारानं, येथे अर्जुना माझेपण सार्थक. जिथं भक्ती असती, प्रेम असतं, तिथं कोणतीही जात. चोखा वेळा म्हणतात, उस डोंगा परी रस नवे डोंगा, काय फुललासी वरल्या रंगा. चोखा डोंगा परी भाव नवे डोंगा, काय फुललासी वरल्या रंगा. अजून नामदेव महाराज म्हणतात, तुळस उकिरड्यावरी जन्मली, तिसी अपवित्र म्हणू नये, नामा शिंप्या घरी जन्मला, त्याशी शूद्र म्हणू नये. आमच्या सगळ्या साधू संतांनी, महात्म्यांनी या समाजातली जे काही जातीभेद असतील किंवा जे काही द्वेष असेल, हा कमी करण्यासाठी उभं आयुष्य घातलं. मला सांगा, पंढरीच्या वारीमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांमध्ये सगळ्याच जाती धर्माचे होते ना, सगळेच होते. सकळांशी येथे आहे अधिकार, सगळ्या पांडुरंगानं विठ्ठलानं म्हणा वैष्णव चांभार धन्य त्याची मात. वैष्णव चांभार धन्य नाही आकायाती ओळखाता पाणी साज नाही आकायाती ओळखाता नाही आकायाती ओळखाता ओळखाता वैष्णव सगळ्या जाती धर्माची माणसं आपल्या वारकरी संप्रदायात. आणि माऊलींनी न पाहे याती कुळाचा विचार, माऊलींनी उद्धार करताना कोणाच्या कुळाचा विचार नाही केलेला. मला सांगा, रेड्याचं कोणतं कुळ आहे, त्याचा उद्धार केला. पैठणमध्ये ज्यावेळेस रेड्याच्या पाठीवरती चापकाचे फटके मारले, त्यावेळेस माऊलींच्या अंगावरती ओळ उमटले. ज्यावेळेस वेद बोलवले, ऋग्वेदाचा उच्चार केला, तर त्यावेळेस तो जो काही रेडा आहे, तर तो रेडा नंतर सरांनी तर तुम्हाला सांगितलंच असेल माऊलींच्या कथेमधून, तो रेडा सतत वेद बोलत होता, बाकी दुसरं काही बोलतच नव्हता. तो काय सांगू देवा जानबाची ख्याती, काय सांगू देवा जानबाची ख्याती, मैसा मुखी वदवीरे वेद मैसा वदवीरे काय सांगू देवा जानबाची ख्याती, काय सांगू देवा जानबाची ख्याती. थोडं मी बोलतो बरं का. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, मैशामुखी वेद. मागच्याला जागा भेटत नसेल तर थोड्या सगळ्याच थोडं थोडं पुढं सारखा या. पुण्याचं काम आहे, ऐकायला आलेत या, सगळं पुढं पुढं सारखा. विठाला माझ्याकडे टाइम कमी आहे, त्याच्यामुळे मी थोडं धावता घेतो. की रेडा माऊलींनी बोलवल्याच्या नंतर रेडा आणि रेड्याचा मालक हा माऊलींच्या सोबतच प्रवासाला होते. आणि नंतर मला असं वाटतं, अरे फाटा आहे ना सर, हा, तिथं काही ब्राह्मण मंडळींनी माऊलींना म्हटले की माऊली, आता तुम्ही तर रेड्याला बोलवलेला आहे, तो तर सतत वेद बोलतोय,
म्हणजे तो असा बिचारा श्वासागणित दुसरं काही नव्हतंच त्याचं, कारण तो कोणाचा शिष्य होता? अरे माझ्या ज्ञानोबारायांचा शिष्य होता. ज्ञानोबारायांची कृपा झाल्याच्या नंतर तो रेडा सतत वेद बोलायचा. त्यावेळेस तिथल्या काही मंडळींनी सांगितलं की हा जो काही वेद आहे तर हा वेद रेडा बोलतोय हे मान्य आहे, पण महाराज तुम्ही याला आता कुठेतरी थांबवा म्हणे. महाराजांनी त्या ठिकाणी माऊलींनी सगळ्यांचं म्हणणं मान्य केलं. त्याच्या डोक्यावरती हात ठेवला आणि तिथंच त्या ठिकाणी त्याला समाधी दिली. आणि समाधी दिल्याच्या नंतर त्याला तिथं लोक नंतर मसोबा म्हणून वगैरे त्याची पूजा करू लागले. ह्या रेड्याचं कुळ जर पाहिलं आपण, ह्या रेड्याचं कुळ म्हणजे ते असं रस्त्यानं चाललं ना, किती जरी हॉर्न वाजवलं तर गाडी, त्याची गाडी गेल्याशिवाय ते आपल्या गाडीला साईड देत नाही. आणि जर समजा ते असं गुराढोरांमध्ये म्हणजे ते जर प्यायला सोडलं ना, त्याची आई सोडून ते दुसऱ्याच म्हशीला प्यायला लागतं. म्हणजे त्याची बुद्धी जी पाहिली तर एवढी त्याची बुद्धी, म्हणजे आपण एखाद्याला म्हणतो ना काय रेड्यासारखी तुझी बुद्धी, म्हणजे बिचाऱ्याची अल्प बुद्धी त्याची. आपण त्याला नाव नाही ठेवायचं बरं का, कारण त्या भगवंतानं या जगामध्ये सगळ्या गोष्टी ज्या बनवलेल्या आहेत ना, हे त्याच्या डोक्यानुसार बनवलेल्या आहेत, आपल्याला विचारून बनवलेले नाही. त्याच्यामुळे आपण त्याचं मूल्यमापन करायचं नाही, कोणतं चांगलं कोणतं वाईट. काही काही लोक तर म्हणतात स्त्री पुरुष. सर, स्त्री पुरुषाबद्दल माऊली किती सुंदर बोलले की 2 डोळे दृष्टी एक, अमृतानुभवामध्ये म्हटले. 2 डोळे जरी वेगळे असते पण दृष्टी मात्र एक आहे. एक पात टमाट्याकडे आणि एक पात बटाट्याकडे असं होतं की आजी मंडीत गेल्यावर दोन्ही टमाट्याकडेच पाहिजे, नाही तर दोन्ही डोळे बटाट्याकडेच पाहतील, नाही तर एक पात जिलबी करण मागत भजे, असं होतं का? डोळ्याचं कधी नाही. 2 डोळे दृष्टी एक, 2 ओठ शब्द एक, 2 टिपऱ्या नाद एक. तसं स्त्री आणि पुरुष समानता हे अमृतानुभवानेच पाहिलं. म्हणजे अमृतानुभवामध्ये माऊली म्हणतात की स्त्रीमध्ये कोण, स्त्री आणि पुरुष याच्यामध्ये कोण मोठा आणि कोण छोटा हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला नाही, कारण ती ईश्वराने निर्माण केलेली त्याच्यासाठीची ती गरज आहे. अहो, पूर्वी मुली गर्भामध्ये मारल्या लोकांनी आज प्रत्येक गावामध्ये सर 50-50 पोर बगल लग्नाचे फिरत आहेत. पोरच भेटत नाही, म्हणजे मुलीच मिळत नाही त्यांना, कारण त्यांनी हत्या केलं ना, स्त्री भ्रूण हत्या केला. त्याचं पाप आता हे फेडायला लागलेलं आहे. पण आमच्या संतांनी, माऊलींनी सुद्धा स्त्री पुरुष याच्यामध्ये भेदभाव केला का? पंढरपूरच्या वारीमध्ये सगळ्यात पुढे पालखी कोणाची असते सर? कोणाची? मुक्ताईंची असते ना, मुक्ताईंची असते. त्यांना मान असतो त्या ठिकाणी. आपल्या संस्कृतीमध्ये पहिलं मातृदेव भव आणि मग पितृदेव भव. आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रीला फार मानाचं सन्मानाचं स्थान आपण दिलेलं आहे. त्याच्यामुळं काही लोक स्त्री आणि पुरुष याच्यामध्ये भेद करत असतील तर ते चुकीचं आहे. आपल्या वारकरी संप्रदायाला ते मान्य नाही, आपल्या माऊलींना तुकोबारायांना ते मान्य नाही. रेड्याच्या कुळाचं काय आहे ना, म्हणजे रेड्यासारखी माणसं सुद्धा त्यांनी वेद बोलवली. रेडामुखी वेद बोलावी, रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला. गर्व झालेला होता की वेद बोलवण्याचा अधिकार आम्हालाच आहे, तो माऊलीने त्या ठिकाणी हरवलेला आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगितलं तर की गर्व माणसाला कशाचाच करू नये. गर्व केला की देवाला ते आवडत नाही. गर्वाचे घर कुठं असतं? खाली असतं. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. आणि नामदेव महाराज म्हणतात की अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी. कोणाला होऊ अथवा न होऊ पण आपल्या वारकऱ्याला अजिबात गर्व झाला नाही पाहिजे. आणि जर गर्व झाला तर ते माऊलीपासून दूर अंतरावर जातात, मग लांब लांब जातात. मग आपल्याला असं वाटतं आपण तर रोज भजन म्हणतो, रोज पूजन करतो, पण मग माऊलींच्या आपण कशासाठी आपण हे करतो? तर आपल्यामध्ये कुठेही त्याला गर्व आला थोडा जरी. आमचे आदरणीय फड माऊली नेहमी सांगतात की
गाडी मोठी आहे पण तिला थोडं जरी पंक्चर असलं तरी सुद्धा त्यातून हवा निघून जाते. आणि म्हणून माऊलींना ज्या ज्या गोष्टी आवडत नाहीत त्या गोष्टी आपण केल्या नाही पाहिजे. आपण त्यांचे भक्त आहोत, आपण त्यांचे दास आहोत. नवऱ्याला बायको केव्हा आवडते? जेव्हा ती नवऱ्याच्या मनासारखं राहते, है ना. नाही तर मग नवऱ्याला न आवडणाऱ्या गोष्टी जर बायको करायला लागली तर मग त्यांचे रोज घरामध्ये भांडणं होतात. मग आपण काय म्हणतो की ती फार पतिव्रता आहे. पतिव्रता आहे म्हणजे कसं, नवऱ्याच्या इच्छेप्रमाणे वागते, नवऱ्याच्या मनाप्रमाणे वागते. पण नवरा सुद्धा तेवढा सात्विक असला पाहिजे बरं. नाही तर मग तो म्हणायचा मी आणली क्वार्टर आणि तू ग्लास घेऊन ये. अशा टायमाला बायकोला असं बेलण्यानं आणलं पाहिजे. सांगायचं की विषयांतर होत नाही पण नवराही तसा असला पाहिजे. त्या हिशोबानं मग ती बायको त्याच पद्धतीनं वागत असते. रथाची 2 चाकं, कधी सायकलीचे 2 चाकं, त्या गोष्टी होत राहतात. परंतु माऊली म्हणतात की, नाथबाबा म्हणतात की रेड्याच्या कुळाचा माऊलीने विचार केला का? आता माऊली किती मोठ्या आहेत ना. अभंगामध्ये खूप सुंदर म्हटलेलं आहे, उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी, उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी, उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी, उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी, ऐसी चराचरे ऐसी चराचरे ऐसी चराचरे तिन्ही लोकावरी ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची, ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीपतिका. माऊली किती मोठे आहेत. माऊली साक्षात विष्णूचा अवतार आहे. एक पैठणचा प्रसंग तुम्हाला सांगतो. माऊलींनी पैठणला रेडा बोलवला. त्या ठिकाणी ते शुद्धीपत्रासाठी गेले आणि त्यांचे जे आजोबा आहेत वडिलांचे, मला वाटतं त्यांचं आडनाव देवकुळे का काय, देवकुळेच ना, हा देवकुळे. तर त्यांच्या घरी पित्राचं जेवण होतं. तर पित्राचं जेवण होतं. मग त्यांनी स्वयंपाक केला आणि सांगितलं गावातल्या सगळ्या मंडळींना जे जे पित्र ठेवण्याचे असतात ना, तर ती यादी केली आणि त्यांना बोलून घ्या म्हटलं. पैठण मधले त्यांचे जे काही पित्र असतात नेहमीचे, ते कोणीच पित्राला आले नाही. का नाही आले? तर त्यांनी माऊलींना, निवृत्तीनाथांना, सोपान काकांना आणि मुक्ताईंना त्या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये आश्रय दिला होता, घरामध्ये थारा दिला होता. आणि ती संन्यासाची मुलं आहेत त्यांच्याबद्दलचा द्वेष या सगळ्यांच्या मनामध्ये होता आणि म्हणून ते कोणीही पित्र तिथे जेवायला आले नाही. मग ही सगळी चिंताग्रस्त झाली घरातली मंडळी. त्यावेळेस माऊलींनी वडिलांच्या आजोबाला विचारलं, विठ्ठलपंतांच्या आजोबांना, की स्वयंपाक तर केलाय, हे सगळे लोक येत नाहीयेत, पण बाबा तुम्ही काळजी करू नका, तुम्ही परत एकदा बोलावणं पाठवा. आले मोठ्या मनानं तर ठीक, नाही आले तर आपण त्यांच्या वाडवडिलांना बोलू. आणि मग नंतर परत एकदा निमंत्रण देणारा गेला. सगळ्यांनी, कोणी सांगितलं आत्ताच जेवण केलं, कोणी म्हटलं तुमचा स्वयंपाकाला उशीर झाला त्याच्यामुळे आम्ही जेवून घेतलं, कोणी म्हटलं काय तर पाहुणेच आले त्याच्यामुळे घरी जेवावं लागलं, कोणी असे वेगवेगळे कारण सांगून जेवायला यायचं टाळलं. मग ते जो निमंत्रण देणारा माणूस होता तो घरी आला. घरी आल्याच्या नंतर त्यांनी ही पूर्ण माहिती त्यांच्या म्हणजे माऊलींच्या पंजोबांना सांगितल्याच्या नंतर माऊलींनी मग पाणी घेतलं हातामध्ये आणि ज्यांच्या ज्यांच्या घरी पित्र बोलवायला गेले होते, त्यांचे जे वर गेलेले होते त्या सगळ्याला जेवायसाठी बोलवलं. विठाला हे काय सांगतोय मी की माऊलींचं महत्व, माऊली किती मोठे आहे. आपल्याला फक्त रेडा बोलवला, त्यानंतर सच्चिदानंद बाबाला उठवलं, त्यानंतर जड भिंती चालवली,
हे 3-4च उदाहरणाच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे. परंतु मला सरांनी एक खूप सुंदर असा ग्रंथ दिला संत मुक्ताईंच्या चरित्रातला. त्यामध्ये अनेक उदाहरणं अशी आहेत की त्यामध्ये माऊलींनी अनेक गोष्टी केलेल्या आहेत. अनेक माऊलींच्या आयुष्यातले जे काही चमत्कार आहेत त्यांचं जे मोठेपण आहे त्या त्यांच्या चमत्कारामधून माऊलींनी. कारण लोक असं आहेत की चमत्कार कर नाही तर चमत्कार केला की नमस्कार करते. आणि काही काही तर येडकुटे असे आहेत सर तुम्हाला सांगतो आपले एवढे कमी पडेल तुम्ही नेहमी सांगता असे कोणाचे बिल्ले लावून फिरत येतो है ना. अहो बाबांनो आपल्या बिल्ला लावायचा ना तर आपल्या माऊलींचा लावा, आपल्या तुकोबारायांचा लावा, आपल्या ज्ञानोबारायांचा लावा. पण काही नाही. अहो या बोटाने जर सूर्य दाखवला, या बोटाने जर सूर्य दाखवला लोक सूर्य सोडतात आणि बोटाचीच पूजा करतात. मूर्ख लोक येडे लोक आहे ना. अहो जे लोक म्हणजे स्वतःला देवत्व आणतात स्वतःला देव म्हणतात की अशांची पूजा करू नका. काय पूजा करायची असेल ना माऊलींची करा, ज्ञानोबारायांची करा, तुकोबारायांची करा, पांडुरंगाची करा, नाथबाबाची करा. एवढा भाव तुमचा प्रबळ असला पाहिजे तिथं. नाहीतर आपलं काय आज एक एकादशी म्हणे देवा मला पाव होत. आणि आपण कोणी बिल्ला लावला. आणि सर आपले बी असे लोक काही काही आपले जे काही भक्तगण आहे ना तर तुम्हाला सांगतो मी ते कीर्तनात इथं बसतात आणि त्यांचे डीपी पावा तर त्यांचे हे पावा तर ते कुठलं तरी बिल्ला लावलेल्या महाराजाचे असते किंवा कुठलं तरी दुसऱ्याच एखाद्याचं याचं असते. अरे आपलं बघा ना तुम्ही ना. आपल्या माऊलीनी आपले आईबाप आहेत ते आपल्या आईबापाची पूजा सोडून तुम्ही शेजारा पाजाराची पूजेला कशाला लागता. आपले आईबाप एवढे श्रीमंत आहेत, खूप श्रीमंत आहे माऊली. अरे 14 भुवनाचे मालक आहेत, साक्षात विष्णू आहेत. एकदा काशीमध्ये एक काहीतरी त्या महाराजाचं नाव आहे तो माऊलींचा द्वेष करू लागला. माऊली कीर्तन करायचे प्रवचन करायचं तर त्याचा तो त्यांचा द्वेष करू लागला. द्वेष करत असताना तो तिथं गेला माऊलींच्या कीर्तनाला. तिथं गेला तर माऊली कीर्तन करत होते आणि त्याला माऊली दिसण्याऐवजी विष्णू दिसत होते. मग त्यानं बाकीच्यांना विचारलं की कोण कीर्तन करतंय तर ते म्हटले माऊली करतात. ते म्हणे मला तर विष्णू दिसतात. आपले माऊली इतके मोठे महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. नाथबाबा म्हणतात अर्जुना संकट पडता जड भारी कथा सांगे हरी कुरुक्षेत्री तोचे अवतार धरी अलंकापुरी ज्ञानाबाई सुंदरी तारावया. या आरतीमध्ये म्हणतात लोपले ज्ञान जगी लोपले ज्ञान जगी इतने अवतार पांडुरंगा हे साक्षात पांडुरंगाचा अवतार. माऊली बद्दल बोलत असताना माणसाच्या डोळ्यावाट पाणी येतं, रडू येतं माणसाला. लोपले ज्ञान जगी ही तर नेलं ती कोणी अवतार पांडुरंग. फक्त काय केलं नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराज. म्हणजे सगळ्या संतांच्या चरित्रामध्ये जर पाहिलं तर सगळे संत माऊलींच्याच भोवती एका एका ज्ञानेश्वरीच्या ओवीवरती 2-2, 3-3 अभंग. म्हणजे अर्थ तोच भावार्थ तोच परंतु त्यांनी त्यांच्या अनुभव वेगळ्या शब्दामध्ये व्यक्त केलेला आहे. आणि म्हणून नाथबाबा म्हणतात की न पाहे याती कुळाचा विचार. आणि पुढं काय म्हटलं माहितीये का फक्त करुणा कर. माऊली इतकं दयाळू जगात कोणीच नाही. भक्तावरती प्रचंड प्रेम असणार आहे. तेही प्राणा परवते आवडती हे निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसे. आईच्या पोटात बाळ आहे आणि त्या बाळाची काळजी जशी आई घेते तर किंबहुना त्या सरांनी सांगितलं की किंबहुना धनुर्धरा तो मातेच्या उदरा जो मातेच्या उदरात आला त्या देवीनी त्या जैशी असते तशा काही काळानं पुण्यात घेतला पट्टा आईच्या लेकराप्रमाणे त्याला सांभाळतो. आईच्या लेकराप्रमाणे माऊली त्याला सांभाळत असतात. पण केव्हा आपण बाळ झालो पाहिजे तेव्हा ती आई होतात. नाहीतर मग मी म्हटलं मी वकील आहे, मग तुम्ही म्हटले मी टाळकरी आहे, हे म्हटलं मी लय मस्त वाजितो,
माऊली म्हणते वाचीत बैस. मी म्हटलं मी वकील आहे, ते म्हणते वकिली करीत बैस. मला काही घेणं नाही. सर समजा कलेक्टर साहेब किंवा तुम्ही पेटी वाजिता, तुम्ही सगळं हे सगळं बाहेरचं सोडून द्यावं लागतं. त्याला नाही आवडत ते बाहेरचं. बाह्यांगानं त्याला काहीच आवडत नाही. अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ त्याच्या गळामाळा असं चोखा मेळा म्हणतात. काय फुलला शिवरलिया रंगा, काय फुलला शिवरलिया रंगा, काय फुलला शिवरलिया रंगा, काय फुलला शिवरलिया रंगा. डोंगावरी भावनो हे डोंगा, डोंगावरी भावनो हे डोंगा, काय फुलला काय फुललासी वरलिया रंगा. एक चांगलं उदाहरण तुम्हाला सांगू का, तुम्हाला आवडेल बघा. समजा नवरा बायको आहेत. नवरा बायको मध्ये नवऱ्याचं बायकोवर खूप प्रेम आहे असं तू म्हणतो. परंतु पतीच्या चारित्र्याबद्दल पत्नीला संशय आला तर आपला पती रोज त्यानं 4 व्हीलर मध्ये घेऊन फिरला काय, आणि त्यानं सोन्यानं मडून काढलं काय, किंवा मग त्यानं अजून 5 पक्वान आणून दिले काय, त्या बाईला त्या खाण्यामध्ये इंटरेस्ट वाटतो का? वाटतो. कारण त्याचा जीवच नाही ना तिच्यात. गंज दिलं बाह्यांगानं सगळ्या गोष्टी, पण त्याचं मन नाही ना. त्याच उलट घ्या. समजा एखादी पत्नी आहे ना, तिचं मन पतीवर नाही आहे. ती घरातल्या सगळ्या गोष्टी करते, कामधंदा करील, भाकरी कोळण्यास करील, स्वयंपाक करील, चांगले कपडे घालील, त्याच्यासाठी नटन थटन सगळं हे, पण तिचं मन नाही त्याच्यामध्ये. त्याला आवडेल का ते? संसारामध्ये जर मन नसेल तर जोडीदाराला आवडत नाही. तर परमार्थामध्ये जर आपलं मन त्यांच्या जवळ नसेल तर आपल्याला आवडेल का? त्यांना आवडेल का ते? अजिबात आवडत नाही. म्हणून आपलं मन त्यांच्या जवळ अर्पण असतं. सगळ्या संतांचं, साधू संतांचं पाहिलं तर ते काय करोडपती होते काय? खूप साधे साधे होते हो. चोखोबा म्हणजे चोखोबा ढोरं बढायचे, मेलेले ढोरं. कबीरजी शेले विणायचे. आपल्या नामदेव महाराजांची झोपडी वाहून गेली तर देवानं ती बांधून दिली. 18 विश्व दारिद्र्य होतं सगळ्यांच्या संतांच्या आयुष्यामध्ये, पण त्यांचा भाव प्रबळ होता. त्यांचं मन कुठं अर्पण होतं? त्यांचं मन भगवंताजवळ अर्पण होतं. आणि म्हणून आपण डोक्याला टिळा लावला, अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ. चांगलं बोललं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे. माऊली म्हणतात साचा आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. थोडं बोला, मोजकं बोला, आणि आपल्या वाणी वाटे अमृताचे कल्लोळ बाहेर पडतात की काय? काही लोक मोजकं बोलते पण कुचकं बोलते. एखाद्या बाईचं जर सोयरी झाली तर त्याला विचारलं ना, भाऊ कस काय येते, काय पोरग चांगलं आहे म्हणते, पण तुमचं तुम्ही पहा बाबा, तुमचं तुम्ही पहा म्हणलं म्हणजे फाट पडली ना तिथं. अरे आपल्याला बोलता आलं तर चांगलं बोलावं. कधी तो लाई आपल्यातली काढून घेईन, कधी तोंड वाकडं होईल, आणि कधी हातपायात स्क्रू ड्रायव्हर शिरतील ना तर मेळ लागणार नाही. संध्याकाळी बोललेला माणूस सकाळी भेटल का नाही याची गॅरंटी नाही. आणि आपण फार काही काही तर सर तुम्हाला सांगतो आयुष्यभर मटण खातेत, आणि मेल्यानंतर त्यांना त्या बाया अशा रडत्यात, बंड्याचा बाप चांगला होता ना, आणि त्याच्या तोंडात तुळशीचा पाला घाला ना, आणि एकादशीला हाडं बुडीत होत. बेसरामाचा पाला घातला पाहिजे. काय बेसरामाचा पाला घातला पाहिजे. काही काही तर असे असते की आयुष्यभर बी चांगलं काम करत नाही, आणि मेल्यानंतर बी त्यांना असं वाटतं की सुखने नाही राहिले पाहिजे लोक. एका माणसाला गावात एवढ्या लोकांचे भांडण लावले की त्यानं कधी कोणाचं चांगलं केलं. त्याला नंतर जाताना असं वाटलं की आता त्याचे शेवटचे दिवस आहेत,
म्हणून त्याने गावकऱ्यांना सगळ्यांना एकत्र बोलवलं आणि सांगितलं, मी गावात कधीच कोणाचं चांगलं केलं नाही, कधीच कोणाला चांगलं बोललो नाही, कधीच कोणाच्या पोराला, कोणाच्या पोरीला, कोणाच्या सुनाला, कोणाच्या लेकाला कधीच चांगलं बोललो नाही. आता मी काही दिवसात मरणार आहे, तर तुम्ही काय करा, मेल्याच्या नंतर मला पश्चाताप म्हणून सगळ्यांनी वेशीत टांगा आणि सगळ्यांनी एक एक बुटाळ हाणा म्हणलं. माझी शेवटची इच्छा आहे. ते लोक म्हटले, आता काय बाबा, आता भाऊची एवढी शेवटची इच्छा आहे म्हणे, आता ते जाऊ द्या म्हणजे एवढी पुरी करा. ते गेलं ना खरंच, आणि गेल्याच्या नंतर मग लोकांनी वेशीत टांगलं त्याला, त्याची भाऊची शेवटची इच्छा ना, वेशीत टांगलं आणि मग प्रत्येकाने येऊन येऊन एक एक बुटाळ हाणलं. आणि मग ते पोलिसाला खबर गेली, कोणीतरी वेशीत टांगून लोकांना खून केला म्हणे. पोलिसाची गाडी आली, अख्खं गाव आतमध्ये टाकलं. म्हणजे आयुष्यभर का तर ते मर्डर झालं ना तिथं, खून झाला ना. आता म्हणजे असे काही लोक असतात की आयुष्यभर सुद्धा कधी चांगलं राहत नाही, गेल्यानंतर सुद्धा ते कधी गावाला चैन बसू देत नाही. म्हणून अशा लोकांच्या बाबतीत सुद्धा आपण अलर्ट राहिलं पाहिजे, सतर्क राहिलं पाहिजे. माऊली नादबाबा म्हणतात की न पाहे याती कुळाचा विचार. आणि थांबा, मला आता बोलू द्या, 15-20 मिनिटात संपतो. भक्त करुणा कर ज्ञानाबाई. काय आहे? भक्त करुणा कर ज्ञानाबाई. माऊलीने खूप सुंदर शब्द वापरला बरं का. भक्त आहे. भक्त कसा असला पाहिजे? भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेले आशा पास निवारून, विषय तो त्यांचा झाला नारायण, ना आवडे जन न माता. हे भक्त असले पाहिजे. नाही तो भक्त काय सांगा तुम्हाला, नाकापासून वर लोक टिळा, पण टाळ वाजायला काय वाजू नको तू, तुला येत नाही. पखवाज वाजायला काय वाजू नको तुला येत नाही. अरे आपले लोक निर्माण कसे होतील? अरे वाजवत असेल ते मानी मानी म्हणता म्हणता पाणी म्हणता महाराज. ते एकदम आईच्या पोटातून आल्यावर थोडेसे होतं. आता हे सगळे टाळकरी काय एकदम थोडे टाळ वाजायला बसले. आधी 2-4 टाळ चुकलेच असतील ना तुमचे, नंतर वाजता येतं. मला कीर्तन करताना का मी का असलेच परफेक्ट कीर्तन थोडंच करतो. तो एका गावात कीर्तनकार भेटला नाही म्हणून मला उभं केलं. कीर्तन केल्याच्या नंतर 2 अभंग हे म्हणले, 2 हे म्हणले, यांनी वाजवलं. 2 घंटे झाल्यात नंतर सगळे म्हणणार तुम्हाला कीर्तन येतं. तर सांगायचं तात्पर्य एवढंच, नाही तर तुम्ही उद्या सरांना म्हणता याला कशाला आणलं असं म्हणू नका. कारण मी खरं सांगू, मी माऊलींचा फार निस्सीम भक्त आहे. माझं सगळं जे काही आहे ते माऊली करतात. म्हणजे मी कीर्तनकार बी झाला असेल तर माऊलींमुळे झालो, मी वकील बी झाला असेल तर माऊलींमुळे झालो, मी सरकारी वकील बी झाला असेल तर माऊलींमुळे झालो. आणि राज्यामध्ये लॉ मध्ये अँटी करप्शन लॉ एकमेव सरकारी वकील आहे, एकमेव वकील आहे की जो तुमच्या पुढे कीर्तन करतोय, तो माऊलीचं भक्त. हे सगळं करतात ना, हे सगळं माऊली करून घेतात. नाहीतर तुम्हाला सांगतो, माझे आई वडील 4थी शिकलेले, आमच्या घराला शाळेचा गंध नाही, पण हे सगळं करून घेतात ना बाबांनो, की ती शक्ती करून घेत असते. म्हणून तुम्ही सरांना म्हणू नका की कुठं कीर्तनकार भेटला नाही म्हणून मला आणलं का. माझ्या कीर्तनातून जर काही चुकीचं वाईट वक्ता आलं असेल तर माझे मला परत द्या. परत सरांना सांगा की हे कीर्तन कसं होतं, काय होतं ते सांगतील, है ना. तर भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेले आशा पास निवारून. भक्त असा असला पाहिजे. काय भक्ती केली भक्त प्रल्हाद, कड्याहून फेकलं तरी त्यांनी भक्ती सोडली. आपल्या भक्तीमध्ये थोडी परीक्षा झाली की आपण लगेच देव बदलतो. लगेच एक घंटी वाजली, एक नारळ फोडो, ते नाही पावला की लगेच मारुती, लगेच हनुमान, आपल्याला लगेच मारुती, लगेच महादेव, लगेच पुन्हा देवी, लगेच अजून हे. अरे आपुला तो एक देव करून या. आपला भाव प्रबळ असेल ना महाराज, तर त्याला प्रकट व्हावं लागतं. खांबामध्ये काय होता का तो, लात मारली तर खांबामध्ये त्याला भावासाठी प्रकट व्हावं लागलं. आपला भावच कमकुवत आहे ना, भाव स्ट्रॉंग नाहीये. भाव चांगला असेल ना तर त्याला प्रकट. आणि म्हणून आपण असे भक्त व्हा की माऊलींना आवडलं पाहिजे. आणि मग आपण जर माऊलींच्या व्याख्यातले भक्त झालो, काय भक्त होते आमचे हैवती बाबा, अहो विना वाजा लागले तर समाधी डोलायची, है ना. हैवती बाबा माऊलींच्या समाधी समोर भजन करायला लागले तर समाधी डोलायची. हैवत बाबाला दरोडेखोरांनी पकडल्याच्या नंतर त्या ठिकाणी दृष्टांत घडला. त्या बाईला, त्याच्या दरोडेखोरांच्या बाईला मुलगा झाला. हैवत बाबांनी त्यांना सांगितलं की माऊली तुमच्या सानिध्यात आहे, तुमच्या ज्युरिडिक्शन मध्ये आहे, तुम्ही मला वाचवा, उरलं आयुष्य तुम्हाला अर्पण करतो. त्या बाईनं सांगितलं त्या मुख्य दरोडेखोराला की त्या
नवीन जो कैदी आणलाय त्याला सोडा म्हणे तुम्ही, मुलगा झालाय म्हणे. मग उरलेलं उभं आयुष्य हैबती बाबांनी माऊलींसाठी अर्पण केलं. तिथंच माऊलींच्या चरणाजवळ त्यांना तिथं जागा मिळालेली आहे, खोली देण्यात आलेली आहे. म्हणजे आपण असे भक्त व्हा की माऊलींसाठी तन मन धनानं आपला श्वासागणिक माऊलींच्या आठवणीनं आपल्या डोळ्यांच्या पापण्या ओल्या झाल्या पाहिजे. मला सर तुम्हाला सांगतो, मी जालन्याहून निघाल्याच्या नंतर तर इथं येईपर्यंत माऊली आणि मी म्हणजे माझा मुलगा आणि मी बोलत होतो. तो म्हणे मला माऊलींबद्दल सांगा म्हणे. मी त्याला माऊलींच्या काही गोष्टी सांगत होतो. माझ्या डोळ्यात पाणी यायला लागलं. तो म्हणे पप्पा गाडी थांबवा म्हणे आणि आपण थोडंसं थांबू म्हणे. मी म्हटलं अरे नाही थांबतो बाबा, म्हटलं हे काय असं काही डुप्लिकेट नाही आहे ना म्हटलं, है ना, असं काही ते डोळ्यात ग्लिसरीन घातलं आलो असंही नाही ना म्हटलं. अरे त्याला काही ते पाहत नाहीये इथं पुढं पब्लिक आहे का, मी इथं एकटा आहे का, मी इथं काय आहे. त्यांची आठवण आली की डोळ्यातून पाणी आलंच पाहिजे. का आलं पाहिजे? कारण तोही आपल्यासाठी रडतो ना तिथे. हा भाव ज्यावेळेस तुमच्यामध्ये निर्माण होतो ना त्यावेळेस ते आपल्यासोबतच असतात, आपल्या हृदयामध्ये असतात. नवे नवे आपणच ते होऊन गेलेलो असतो. आणि मग आपण प्रत्येक केलेली कृती आहे ना की त्यांनी केलेली असते, त्यांना अर्पण झालेली असते. मग तुम्ही सांगा, एवढा मोठा सप्ताह आदरणीय सरांनी जालन्याहून इथं आल्याच्या नंतर एक छोटंसं रोपटं लावलं आणि आज एवढं झालंय. अहो याला माऊलींची साथ आहे ना. आदरणीय फड माऊलींना माऊलींची साथ आहे. आणि म्हणून तुमच्यासारखे हे सगळी मंडळी या ठिकाणी एकत्र आली आणि हा सप्ताह चालू केला. नाथबाबा म्हणतात की न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञाना. आता पुढे म्हणतात भक्त आहे, भक्त कसा असला पाहिजे ते मी तुम्हाला सांगितले. भक्ताचे लक्षणं काही काही अनेक भक्त असतात. काही काहीची भक्ती जी असते ना तर ती काही फळप्राप्तीसाठी असते, काही काहीची भक्ती ईश्वर प्राप्तीसाठी असते. आपली भक्ती ही नेहमी ईश्वर प्राप्तीसाठी असते. आणि आपण देव कधीच बदलला नाही पाहिजे. मी तर जसं जन्माला आलो आणि जसं मला कळायला लागलं, जेव्हा मी मरण तेव्हापर्यंत माऊलींचीच भक्ती करणार. आणि हे जन्म काय आलेले, प्रत्येक जन्म जरी आले ते माझ्या माऊलींसाठीच होते. आणि त्या प्रत्येक जन्मामध्ये पण म्हणाल की काय भक्ती करायची ना ती फक्त तुमचीच करून घ्या. कारण ते साक्षात विष्णू आहे हो, साक्षात विष्णू आहे, साक्षात परब्रह्म आहे. सगळ्या संतांनी वर्णन केले त्यांच्याबद्दल. कमालाचा सर कमालाला उठवलं, काय सामर्थ्य तुम्ही सांगितलं दुपारी कथा सांगितली का. कबीरजीचा म्हणजे काशीला गेल्याच्या नंतर कबीरांचे गुरु होते रामानंद स्वामी. मी बोलतो बरं सर 2 मिनिट फक्त. रामानंद स्वामी हे कबीरांचे गुरु. कबीरांचे गुरु रामानंद स्वामी यांचं देहावसन होण्याच्या अगोदर त्यांनी सांगितलं की कबीरजी माझे एक शिष्य आहेत होते विठ्ठलपंत, त्यांच्या कुळी 4 भगवंताचे अवतार जन्माला घेणार आहेत. आणि 7-8 वर्षाच्या नंतर ते या ठिकाणी आल्याच्या नंतर म्हणजे त्यांनी अवतार घेतलेला आहे आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्ही त्यांचा आदरातिथ्य करा. असं कोणाला सांगितलं? कबीरजीला. कोणी सांगितलं? रामानंद स्वामींनी. मग काशीला गेल्याच्या नंतर माऊली त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर कबीरजीने त्यांना आपल्या घरी नेलं. जेवणा खावणाची सोय करण्यासाठी करायचं होतं, आदरातिथ्य करायचं होतं, पण घरात काही नव्हतं. आणि मग काय कुणास ठाऊक ते म्हणे आपण एका वाण्याच्या दुकानातून काही वस्तू घेऊन येऊ. मग ते वाण्याच्या दुकानातून काही वस्तू घेऊन आणल्या, त्याला छिद्र पाडलं, त्याच्यातून कमाल आतमध्ये गेला. त्यानं ते जेवढं गूळ साखर जे काही जे सामग्री लागते तेवढी घेतली, बाहेर आला. उठताना त्याला उठवलं वाण्याला की भाऊ उठा म्हणे, तुम्ही आता दुसरं कोणी येईल आणि तुमचं सामान घेऊन जाईल, मी आता निघतो म्हणे पटकन. आणि असं म्हणून तो बाहेर काढलं आणि मग त्या पाठीमागची त्या वाण्यानं त्या कमालचे पाय धरले कबीराच्या मुलाचे आणि मुंडकं त्यांचं बाहेर आलं. मग तो म्हटला वडिलांना की बाबा तुम्ही काय करा, माझं मुंडकं छाटून घेऊन जा म्हणे, नाही तर मग घरचे संत जेवणार नाहीत, सगळे संत मंडळी उपाशी जातील. असं म्हणून कबीरजीने त्याचं मुंडकं काढलं, घरी आणलं. तो मुलगा त्या याच्या खाली ठेवलं. कशा खाली? दुर्डी नसते का, त्या दुर्डी खाली ठेवलं. पत्नी रडायला लागली तर सांगितलं बाई तू रडू नको, तू जर रडली तुझ्या चेहऱ्यावर जर हास्य दिसलं नाही संत नाराज होतील, ते आपले तर जेवणार नाही, तू गप्प बैस. ते जेवायला ते म्हणतात त्यांनी जेवण वगैरे केलं, सगळं झालं. आणि नंतर जात असताना त्या जे राहिलेलं अर्ध धड होतं त्या धडाला तिथल्या लोकांनी राजाला सांगून सुळावर चढवलं काशीच्या तिथं घाटावरती. तर हे बघत असताना ना त्या कमालनं वर शिर नाहीये, त्यानं दोन्ही हात माऊलींना जोडले, दोन्ही हात जोडले.
तर त्यावेळेस कबीरजीनं आपलं माऊली म्हटले कबीरजींना की हा काय प्रकार आहे म्हणे, हा मला का बरं हात जोडतोय म्हणे, मला खरं खरं सांगा म्हणे काय आहे म्हणे. मग त्यांनी सगळं इत्यंभूत माहिती कबीरजींना सांगितली. कबीरजीनं माऊलींना सांगितली. माऊली त्याला म्हटले याचं शिर कुठं आहे ते शिर घेऊन या. शिर घरी गेले, शिर घेऊन आलं. नंतर त्यांनी माऊलींनी त्याच्या डोक्यावरती ठेवलं आणि त्या कमालला पुन्हा जिवंत. सांगायचं तात्पर्य एवढं की माऊली एवढे शक्तिवान आहेत, एवढे सामर्थ्यवान आहेत की आपण इतके भाग्यवान आहोत की आपण त्यांची मुलं आहोत. आपले आईबाप जर श्रीमंत असतील, काय समर्थाची काढता पोरांना मागे, काय भिकाऱ्यासारखे ह्या देवाला चालला त्या देवाला चालला दर्ग्याला चालला याला चालला. थोडस आपलं समजून घ्या, आपलं काय आहे ते समजून घ्या. अरे आपण किती चांगल्या ठिकाणी जन्माला आलो, आपण किती चांगल्या भक्तिमार्गामध्ये आहोत, म्हणून ज्ञानोबा तुकोबांच्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला माहिती. ते कबीरजीचं तुम्हाला असं वाटेल की ते चोरी करायला गेले होते का, ह्याच्या गोष्टी आहेत. हे फक्त संत चरित्रामध्ये संत कधी चोरी करत नसतात, संत कधी कोणत्या गोष्टी करत नसतात, परंतु जगाला लीला दाखवण्यासाठी संत चरित्रामध्ये सगळ्या गोष्टी त्यांना ह्या दाखवाव्या लागतात लोकांना. संत चरित्रामध्ये आलेल्या गोष्टी त्या भगवान कृष्णाला रणछोड म्हटले. आता रणछोड काय चांगली गोष्ट आहे का, आनंदाने स्वीकारलं. काय काय नावं नाही दिले, काय काय उपमा नाही दिल्या. म्हणून आपण संत चरित्रातल्या ह्या ज्या गोष्टी आहेत याचा जो भावार्थ आहे हा भावार्थ आपण समजून घेणं गरजेचं आहे. नादबाबा म्हणतात की न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई. आणि पुढे म्हणतात भलती या भावे शरण जाता भेटे पाडी तसे तुटी. तुम्ही कोणत्याही भावाने भेटायला जा, कोणत्याही भावाला भलती या भावे, कोणताही भाव ठेवा. सर सांगतात नेहमी आमचे की एखाद्या लाईट लावायला मुद्दा म्हणून गेला काय आणि सहज बटन दबलं काय लाईट लागणार, म्हणजे भलती या भावे शरण जाता भेटी पारी तसे तुटी क्षण. सोपागिपा काही आल्या नाही ना, संत चरित्र आहे हेच ऐकण्यामध्ये मजा आहे. नाही तर यानं असं केलं त्यानं तसं केलं, याचं पसा भर असं त्याचं पसा भर तसं, पुण्य करायला गेले पाप होऊन जातं. लक्षात आलं ना. म्हणून नादबाबा म्हणतात भलती या भावे शरण जाता भेटू. कोणत्याही भावानं जातोय भेटायला, कोणत्याही भावानं जा. मला सांगा विसोबा खेचर, विसोबा जे होते त्यांनी माऊलींना आळंदीमध्ये खापर मिळू दिलं नाही, खापर मिळू दिलं नाही. आतोनात छळ केला. माऊलींनी पाठीवर मांडे भाजले आणि ते विसोबा खेचर मुक्ताईंचे शिष्य झाले. आणि नंतर कोणाचे गुरु झाले, नामदेवरायांचे गुरु झाले. जे नामदेव महाराज नामदेवराया कीर्तन करायला लागले ना की देव पुढे नाचायचे. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. आणि जरी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, प्रेमाचे छंदे विठ्ठल नाचू लागला. त्यांच्या कथा वेगवेगळ्या आहेत. नामदेव महाराजांनी तर एवढं प्रेम केलं देवावर, आतोनात देवाच्या संगत उठले बसले राहिले, पण मनामध्ये थोडस हे होतं की मी देवाच्या खूप जवळ आहे, मी खूप क्लोज आहे, मी जवळ आहे. म्हणून नामदेव महाराजाला आळंदीत पाठवलं. मुक्ताबाईनं गौरबा काकाच्या यानं थापटून पाहिलं. पुन्हा ते तिकडे परत आले. म्हणे मला काही करा पण त्यांच्या तावडीत देऊ नका म्हणे. डोक्याला मारलं म्हणे एवढे सगळं येतं तुम्ही रोजच ज्ञानोबा माऊली आणि माझं नाववान, माझे निवृत्तीनाथन, माझे सोपानन, माझे मुक्ताई म्हणतात. आणि तिथे गेल्या तर ते मला काही कोणी चांगले बोलले नाही, काही हे नाही. तर नामदेव महाराजाला पुन्हा त्यांनी याला पाठवलं. कुठं, औंढा नागनाथला. आणि तिथे गेल्याच्या नंतर विसोबा खेचर हा पाय त्या पिंडीवर ठेवलेला पुन्हा उचलला, पुन्हा दुसरी पिंड निघाली, पुन्हा तिसरी पिंड निघाली. एवढा मोठा अधिकार विसोबा खेचरांना कोणी दिला? कोणत्या भावाला भेटायला गेला होतो? काय भाव होता त्याचा? दुष्ट भाव होता ना, आणि त्याचा उद्धार केला हे ना. विसोबा खेचराचा उद्धार केला आणि त्याला इतकं मोठं केलं की जो रोज भगवंताच्या सानिध्यामध्ये होते नामदेव महाराज त्यांचं गुरु केलं. म्हणजे भलत या भावे शरण जाता भेटी. कोणत्याही भावानं जा, कुठेही जातो मी, व्यवहारात असो संसारात असो, भावाला फार महत्व आहे. भाव नसेल ना तर देव नाही महाराज. क्षणाचाही भाव गेला तर देव निघून गेला. भाव बळे आकळे येरविना आकळे तर तरी आवळे तैसा.
परियाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे. आपल्या माऊलींनी आपल्याला ज्या भावानं शिकवलेला आहे तो भाव आपल्यामध्ये प्रबळ असला पाहिजे. माऊलींनी आपल्याला सगुण भक्तीकडून निर्गुण भक्तीकडे ते घेऊन गेले. तुम्ही बघा माऊलींचा, आता बाकीच्या गोष्टी मी नंतर सांगेल तुम्हाला, आता वेळ थोडी आहे. सगुण भक्तीकडून निर्गुण भक्तीकडे घेऊन गेले. कशी घेऊन गेले उदाहरण तुम्हाला सांगू मी. आपण काय म्हणतो, गाईला पाय किती? 4. आपल्याला 4 समजण्यासाठी आपल्याला काय समजावं लागतं? काय लक्षात घेतो आपण, है ना. अजून दुसरं उदाहरण घ्या, माकडाला शेपूट 1, किंवा दुसरं कोणतं उदाहरण घ्या, माणसाला डोळे 2. म्हणजे आपल्याला 4 समजून सांगण्यासाठी आपण गायीचे पाय घेतले. बरोबर आहे, ही झाली सगुण भक्ती. आणि नंतर तुम्ही एवढे परफेक्ट होऊन जाता, मी म्हटलं 4, तर तुम्ही गायीचे पाय ध्यानात आणता का? तुम्ही डायरेक्ट 4 पर्यंत जाऊन पोहोचलेले असतात, कारण ते निर्गुणापर्यंत गेलेले असतात. हे सगुण म्हणजे हे गायीचं 4 पाय हे तुम्हाला सगुण सांगितलं, नंतर त्यातून तुम्हाला निर्गुणाकडे नेलं. माऊलींची भक्ती तशीच आहे. देव पहावे असे गेलो, देव होऊनही आठवलो, मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाणले नंतर. कोणत्या कपड्यात आहे, कोणत्या वेशात आहे, कोणत्या देशात आहे, काय नाही, देश वेस नव्हे माझा, सज फिरत आलो, करू सत्ता कोणावरी, कुठे स्थिर राहिलो, कान डोळे म्हणता माझे, ती कैसे मुकलिलो, परदेशी नाही कोणी, अंतपामुळा झालो, आता माझी करी चिंता, ज्ञानदेवी भगवंता. कोणी नाही आपल्या. सगुण भक्तीकडून निर्गुण भक्तीकडे जात असताना माऊलीने आपल्याला या सगळ्या गोष्टी सांगितल्या. देशवेस नाही माझा, आपलं कोणीच नाही इथं. कान नाही, डोळे नाही. जर डोळे आपले असतील तर चष्मे लावले असते का? कान आपले असतील तर मस्ती घातल्या असत्या का? शरीर आपलं असतं तर 60-70 वर्षाच्या नंतर सुरकुत्या पडल्या असत्या का? ते टवटवीतच राहिलं असतं ना गुलाबाच्या फुलासारखं असं. पण देह हा काळाचा, धन हे कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे ना, काही नाही माणसाचं. आणि म्हणून जो क्षण भेटतोय तो माऊलींनी त्यांच्या आयुष्यामध्ये भक्ती मार्गामध्ये लावला, सत्कारणी लावला. आणि म्हणून आपण सुद्धा आपल्याला जो वेळ भेटलेला आहे, जो काळ भेटलेला आहे, तो आपण आपल्या भक्ती मार्गामध्ये लावला. आईचं बैसोनी करा एक चित्तन आवडी आनंद आळवावा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवर मंत्र हा जपावा सर्व काळ. माऊलींनी, ज्ञानोबारायांनी, तुकोबारायांनी हे सगळं आपल्यासाठी उघड करून सांगितलेलं आहे. तुकोबारायांनी देव डोक्यावर घेतला, प्रत्येकाच्या घरी गेले. लोक एवढे वाईट होते की लोकांनी दरवाजे लावून घेतले. बाहेर असलेल्या कुत्र्याचा उद्धार झाला, पण लोकांचा उद्धार झाला नाही. आणि म्हणून दादाबाबा म्हणतात, भलती या भावे शरण जाता भेटी, पाळी तसे तुटी जन. माऊलींचा सहवास मिळाल्याच्या नंतर, माऊलींची कृपा झाल्याच्या नंतर आपल्या जन्म मरणाचा फेरा तुटल्याशिवाय राहणार नाही. पण मला असं म्हणायचं, आमचे आदरणीय फडमाऊली आणि आम्ही ज्या वेळेस आळंदीला जातो त्यावेळेस निघाल्याच्या नंतर, म्हणजे तिथून निघाल्याच्या नंतर ते आळंदी येईपर्यंत आमचा माऊलीशिवाय दुसरा विषय नसतो. ज्ञानेश्वरी आणि माऊलींचा विषय. जर एखादं कोणी त्याच्यात दुसरं कोणी बोलणार असेल तर आम्हाला असं वाटतं की हे कशालाच बोलला असेल दुसरं, बरं आडुटाईज आल्यासारखं आहे ना. आमचं चालू होतं ना व्यवस्थित, तर ते आपलं ब्रेक आल्यासारखं दुसरं काहीतरी इकडेच एकदम काहीतरी हॅलो हुलो किंवा आपलं हे. आमचे तर फोन बंद राहते. आम्हाला बायकाला घरी सांगतो की आम्ही आळंदीत पोहोचल्याशिवाय फोन नका करू. त्यांना माहिती हे नीट मंदिरात गेल्यावर आपल्याला फोन करतात. फोन करीत नाही बिचारे घरी. म्हणजे तिथून सांगायचं तात्पर्य एवढं की आपला तन मन धन आपला भाव माऊलींच्या चरणात आहे ना. तो जर अर्पण असेल ना आपल्याला, तर आपल्याला माऊली दूर लोटत नाही. आपण सर्व भावेत असं झालो त्यांचा. पण जो ज्या वेळेस आपल्या मनामध्ये, मी अगोदर म्हटलं ना, अहंकार असेल, क्रोध असेल, लोभ असेल, तर ह्या गोष्टी जर आपल्यासोबत आल्या तर हे त्यांना आवडत नाही. त्यांना क्रोध नकोय. नाही तर आपण भरपूर पृथ्वी भरपूर सगळं हे करतो, पण याला रागवलं, त्याला रागवलं, याला रागवलं. माऊली म्हणतात नको ना रागवलं बाबा, माझा भक्त आहे ना तू. हे तू म्हणजे माझा भक्त आहे ना, तर हे सगळे माझेच रूप आहे ना. इनडायरेक्टली तू माझ्यावरच रागवतो. एखाद्याचा लोभ केला म्हणजे तुमचं काम करतो पण काही द्या, त्याला आपण भ्रष्टाचार म्हणतो. अँटी करप्शन. आपले लोक तर करप्शन मध्ये एवढे परमनंट आहेत
जन्माला आल्याच म्हणते ये रे ये रे पावसान तुला देतो पैसा. पैसा झाला मोठा, पैसा काय पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. हे ना, म्हणजे हे लहानपणापासून संस्कार देते. आपला भ्रष्टाचार मुक्त समाज निर्माण झाला पाहिजे. आदरणीय सरांनी उभ्या आयुष्यामध्ये कोणाचा कब्बर चहा नाही घेतला. आजही आमच्या जालना भाग असेल किंवा परभणीचा भाग असेल किंवा इकडचा भाग असेल की भक्त कसा असला पाहिजे की ते तर कलेक्टर म्हणून तर त्यांनी काम केलंच, पण माऊलींचा भक्त म्हणून अगदी नॉन करप्ट अधिकारी राहिले. आज तर तलाट्याचे घर पाहिले तर त्याच्या गाड्या दारापुढे 4-4 गाड्या आहेत. म्हणून आपण टाळकरी असतील, मालकरी असतील, वाजिणारे असतील, पेटीवाले असतील, म्हणणारे असतील, आपण सगळ्यांनी आपलं आचरण सुधारलं पाहिजे. चरण माणसाला देवापर्यंत नेतं, म्हणजे चरण माणसाला फक्त मंदिरापर्यंत नेतात, पण आचरण माणसाला देवापर्यंत नेतं. म्हणून तुम्ही नुसतं चरणाने देवाकडे जाऊन उपयोग नाही, मंदिरापर्यंत जाऊन उपयोग नाही, तर तुम्हाला आचरण चांगलं ठेवलं तर तुम्हाला देवापर्यंत जाता येतं. आणि म्हणून अभंगाच्या शेवटच्या चरणाकडे जात असताना ज्ञानाबाई ज्ञानाबाई माझी अनाथाची नादबाबा शेवटी म्हणतात, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय,
एका जनार्दनी पाय वंदित असे. सुरुवातीला नमस्कार केला, दोनदा ज्ञानाबाई म्हटले आणि मग शेवटी ज्ञानाबाई माझी अनाथांची माय म्हटले. ज्याला जगामध्ये कोणीच नाहीये ना त्याला फक्त माऊलींचं चरित्र डोळ्यासमोर ठेवा. अगदी वयाच्या अगदी अल्प वयामध्ये आई वडिलांनी आत्महत्या केली, समाजाला त्रास दिला. म्हणजे काय कोरांना मागून खायचे ते भिक्षा, ते सुद्धा लोकांनी दिलं नाही. झोळी पाडली, हातोनात छळ माऊलींचा केला. आणि म्हणून एवढ्या सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतरही त्यांनी जर त्या काळामध्ये, आज तुम्हाला सांगतो, एखाद्यामध्ये जर ताकद आली त्याला कोणी आरं म्हणलं की ते लगेच कार्य होतं ना, लगेच उचलूनच पटकीत तिकडे. आता जगात 14 भुवनाचा मालक, एवढी मोठी शक्ती त्यांच्यामध्ये, सगळे अवतार घेतले त्यांनी. रावणाला मारलं, कंसाला मारलं, हिरण्यकश्यपाला मारलं, त्यानंतर वेगवेगळ्या अवतारामध्ये त्यांनी दैत्याचा नाश केला. परंतु माऊलींच्या अवतारामध्ये एक शब्द नाही, एकाही दुष्टाला काहीच म्हटलं नाही. उलट मले जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर मे रती वाढो. म्हणजे हा अवतारच मुलात माऊलींचा हा फक्त ज्ञानासाठी होता, दैत्याचा नाश करण्यासाठी होता का? देवानं दैत्याला नाश केला, परंतु संतांनी काय केलं? दैत्यामधलं फक्त दैत्यत्व जे असतं ना ते काढून टाकलं आणि त्याला देव केलं. एवढा मोठा अधिकार होता. नादबाबांनी अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदित असे हे सगळं सांगितलेलं आहे. माऊलींचं चरित्र तुम्ही सगळ्यांनी आज ऐकलेलंच आहे. तरी मी आपल्या सगळ्यांची परवानगी घेऊन एक माऊलींची सकल संत ज्ञानाईमध्ये आदरणीय सरांनी सगळ्या जे काही माऊलींचे भक्त असतील किंवा संत मंडळी असतील त्या सगळ्यांना एकत्रित त्यांनी माऊली एकत्रित वाचायला मिळावेत म्हणून त्यांनी जो सकल संत ज्ञानाई हा ग्रंथ प्रकाशित केला. आणि त्या ग्रंथामध्ये माझ्यासारख्या पामराला, म्हणजे पायीची वाहनं पायी बरी, म्हणजे हे सगळे मोठे मोठे संत मंडळी आहेत, मी एक पायाची वाहन आहे, पण माऊलींचा शेवटचा का भक्त होईना तो भक्त मी या ठिकाणी आहे. त्यांनी त्या कविता याच्यामध्ये त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत. तरी त्यामधली एक कविता मी आपल्या समोर गातो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानराज माऊली आहे. संन्यासाच पोर म्हणून हिनविल, सर्वांनी त्याला वाळीत टाकलं. आई बापानी देह त्यागिले, आई बापानी देह त्यागिले. छोटे ज्ञानेश्वर माझे कसे पोरके झाले. आळंदी गावात छळ माऊलीचा झाला. आळंदी गावात छळ माऊलीचा झाला. कसा कंठ दाटून इंद्रायणीचा आला. कसा कंठ दाटून इंद्रायणीचा आला. दुःख झाले जीवा पार काठी लावी ज्ञानेश्वर. दुःख झाले जीवा पार काठी लावे ज्ञानेश्वर. लोपे ज्ञानाचा दिनकर जगी झाला अंधकार. लोपे ज्ञानाचा दिनकर जगी झाला अंधकार. कळवळली मुक्ताई तिने विनविली ज्ञानाई. कळवळली मुक्ताई तिने विनविली ज्ञानाई. अज्ञानी जगताराया तुझा अवतार ज्ञानराया. अज्ञानी जगताराया तुझा अवतार ज्ञानराया. आत बाहेर ज्ञान देवा तुम्ही लपला. आत बाहेर ज्ञान देवा तुम्ही लपला. तुमचेच रूप सारे जगी दिसतात.
कुंभचेच रूप सारे जगी दिसतात, दात होत आहे एक त्याचा करू नका शोक, सुत सारे आहे एक रंग भरले अनेक, ज्ञानदेव गही वरले शब्द बहिणीचे ऐकिले, जग कल्याणासाठी ताटी ज्ञानाने उघडिले, सण दिवाळी चाला मुक्ता जाई खापराला, न मिळता खापर पाठलाल करी ज्ञानेश्वर, लेकराचे पाहुणी वय अगदी छोटे छोटे होते हो माझ्या माऊली, लेकराचे पाहुणी वय निष्ठुरांना नाही आली किंवा, विठूची वळख पटेना जवळ असून कसा दिसेना, ज्याचा जगाने केला त्याग त्याने केलं जगाला जाग, खणून गीता ज्ञानाची खाण ज्ञानेश्वरी दिली जगादेव, अशी ही साऱ्या जगाची माऊली आम्हा पामराची साहुली, अशी ही साऱ्या जगाची माऊली आम्हा पामराची सावली, दीपक मने पावली माझी ज्ञानेश्वर माऊली, दीपक मने पावली माझी ज्ञानेश्वर माऊली, ठाला झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करतो. काही जर चांगला आला असेल हे माझं नसून माझे सद्गुरू माऊली ज्ञानेश्वर महाराज यांचा आहे, कारण त्यांचा संजीवन समाधी सोहळा आहे. गेल्या वर्षीचा प्रसंग मी आदरणीय सरांना सांगितला होता. सर रात्री 2 वाजता तुम्हाला फोन करून सांगितला की एवढे मोठे भक्त असताना रात्री 2 वाजता तिथं मला पूजेला बसलं. अरे आपलं भाग्य असावं लागतं. भाग्याचा तो दिना कधी नाव असेल ज्ञाना, कधी भेट असेल मजर, कधी बोल असेल. आपल्या हृदयामध्ये माऊलींबद्दल प्रेम असलं पाहिजे, कळवळा असला पाहिजे, त्यांच्याबद्दल आतोनात प्रेम असलं पाहिजे. आपण आपल्या मायबापांसाठी रडतो, लेकरा बाळांसाठी रडतो. अरे एक दिवस माऊलींसाठी रडून बघा, नाही तो तुमच्यासाठी रडला ना तर नाव बदलून ठेवू. काय पण तेवढा भाव तुमच्यामध्ये असला पाहिजे. सर्व भावे दास झालो, सगळं माऊलींना अर्पण करून टाका. फक्त निस्सीम माऊलींचे भक्त व्हा, आपल्याला आयुष्यात काही कमी पडणार नाही. ज्ञानेश्वरी वाचा, चिंतन मनन करा. ओम ह्रीम श्रीम माऊली ज्ञानेश्वराय नमः हा मंत्र तुम्ही रात्रंदिवस उच्चार करा. ध्याना मनात चिंतनामध्ये माऊलींचा फोटो ठेवा. माऊलींच्या मंदिरात असा, शरीरानं कुठेही असा, आपलं चित्त आणि मन हे माऊलींच्या जवळ असलं पाहिजे. माऊलींचं गोड लेकरू म्हणून, माऊलींचं आवडतं लेकरू म्हणून तुम्ही माऊलींच्या जवळ जा. झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करतो.